चिंचुके, ही न्यूज पाहिलीत तुम्ही? दरवेळी प्रसंगाच्या शेवटी पोहोचणारे पोलीस या केसमध्ये वेळेत पोहोचतील की नाही ही शंका आहे. मॅडम ती पहिल्यांदा बंद करा. ती ऐकून ऐकून आहे ना मला टेन्शन यायला लागलं. चिंचुके, अहो असं म्हणून कसं चालेल? आपण लोकांना टाळू नाही शकत. अहो मॅडम, ह्या असल्या गोष्टींमुळे आहे का नाही केस बद्दल काय सुचायचं असेल ना ती सुचणं पण बंद होतंय. अहो लोकांचं कसं आहे माहिती आहे का, कणभर ऐकतात आणि टनभर बोंबालतात. म्हणजे अहो म्हणजे काय, अहो मॅडम लोकांना फक्त चगळायला विषय लागतो विषय. असं नाहीये चिंचुके. हे बघा, उगाच बोलणारे लोक असतात. मी नाही असं म्हणत नाहीये, पण या ठिकाणी आपण अपयशी ठरलोय हे आपल्याला मान्य करायला हवं. बरं ठीक आहे, म्हणजे आपण अपर्णा मॅडमला शोधत नाही, नाहीतर नाही. ह्याचा उपाय सांगा, काय उपाय सांगा बरं. चिंचुके, आपण पूर्णपणे ही केस अर्जुनच्या हातात देऊया. म्हणजे चिंचुके, मला असं वाटतंय की अपर्णा मॅडम आपल्यामध्ये नाही आहेत आणि अर्जुन ही गोष्ट मान्यच करायला तयार नाहीये. त्याने जर ही गोष्ट आधीच मान्य केली असती ना तर आज आपण रिपोर्ट तयार करून ते सबमिट सुद्धा केले असते. म्हणजे अहो पण मॅडम आपल्याकडे अपर्णा मॅडम गेल्या त्याचा टिचभर पुरावा नाहीये. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? काही वेळेला ना कधी कधी पुरावे नाही तर सत्य परिस्थिती बघावी लागते. आणि स्फोटात गेलेल्या माणसाचे तुम्हाला काय पुरावे मिळणार आहे? अहो मॅडम काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? हे बघा, सॉरी चिंचुके, पण मला आता फक्त पुढच्या अडचणी दिसत आहेत. उद्या जर आपण हे रिपोर्ट सबमिट नाही केले ना तर नामुष्की आपलीच होणार आहे. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण अर्जुनला हवी ती मदत करू आणि त्यालाच त्या गोष्टीवर पूर्णपणे काम करायला लावू. बघू काय मिळते का. अहो मॅडम साहेब शोधतातच की. नाही चिंचुके, अहो त्याला हे मान्यच करायचं नाहीये की अपर्णा मॅडम आपल्यामध्ये नाहीयेत. पण आपण जर हा तपास पूर्णपणे अर्जुनला दिला ना तर तो अपर्णा मॅडमचा शोध घेईल आणि शोध घेता घेता त्याला हे कळून चुकेल की अपर्णा मॅडम आपल्यात नाहीयेत. चिंचुके, तुम्ही आणि मी आहोत ना, म्हणून तो वारंवार आपल्याला त्याच ठिकाणी शोध घ्यायला पाठवतोय. म्हणजे आपणच आपल्या साहेबांना मदत करायची नाही असं कुठे म्हणतेय मी चिंचुके? मी फक्त एवढंच म्हणते की आपण जे त्याला तर्क सांगतो ना ते आता सांगणं बंद करायचं. त्याला चांगलं माहितीये साहेबांनी आपल्याला किती वेळ दिलाय, त्या वेळेत तो तपास करेल ना. आणि हे बघा, तो ज्या पद्धतीत सांगेल ना तसं आपण रिपोर्ट तयार करू आणि सबमिट करून टाकू. अहो मॅडम पण चिंचुके, अर्जुननी या सगळ्या गोष्टी मान्य न केल्यामुळे ना आपल्याला रिपोर्ट सबमिट करायला वेळ झाला आणि त्यामुळे अख्ख्या पोलीस प्रशासनावर बोट उचललं जातं. ही साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला? ठीक आहे मॅडम, मी करतो साहेबांना फोन. अर्जा, अरे आराम करावा थोडा. असला आराम कदम. ही मी गावांची नावं काढले, 4-5 गावं आहेत तिथं आपल्याला शोधलं नाही अजून. तर उद्याच जाऊन शोधायचं म्हणतोय मी स्वतः. इकडं सापडलं अर्जा, तुला त्याबद्दल विचारलंय का मी? आता माऊ. अर्जुन अरे ऐक तरी, आप्याचा शोध घेणं गरजेचं आहे. तुझे कष्ट दिसतात आम्हाला, पण त्याच्याबरोबर स्वतःची तब्येत सांभाळणं पण गरजेचं आहे का नाही? आणि आता या घराचा सगळा भार तुझ्यावरच आहे रे बाबा. बाप्पू आहो, अमोलकडे बघितलं ना, परत परत असं वाटतं की आत्ता जाऊन आपल्याला शोधून आणावं. आता सून मनगटात बळ नसल्यासारखं झालंय माझं. अर्जा, तुला नक्की काय सतावतंय? कदम स्वतःला लय धीर देण्याचा प्रयत्न करतोय मी. कधी कधी असं वाटतं की आप्पी त्या अपघातात. अर्जा, अरे तुझ्या मनात आता 100 विचार येत असतील, कळते ना मला. तर तू आप्पीचा मूळ स्वभाव विसरतोयस. हा, अर्जुन, अरे तू घराबाहेर पडतोयस, आप्पीचा शोध घेतोयस. तुला माहितीये का, आम्ही घरात बसून कुठल्या आशेवर आप्पी येईल अशी वाट बघतोय असं वाटतंय तुला? मला कळलं नाही बाप्पू. अर्जा, अरे आप्पी आहे ती. तिनं स्वतःला ज्या परिस्थितीतनं घडवलंय ना ते सोपं कधीच नव्हतं. आणि आज तिच्या एका अपघातानं ती गेल्याच्या बातम्या दाखवतात हे लोक. पण आप्पी जिद्दी आहे, ती एक दिवस नक्की परत येईल. अहो कदम, एवढी खात्री कशी काय तुम्हाला? कारण आपण आप्पीला ओळखतो अर्जुन. अरे आप्पे जिद्दी आहे. तिने एकटीनं 7 वर्ष अमोलला सांभाळलं, त्याला संस्कार दिले. ती अशी अचानक अमोलला एकट्याला सोडून जाईल असं वाटतंय तुला? हे बघ अर्जा, अरे तू तुझं काम करतोयस, आप्पीला मनापासून शोधतोयस. एक दिवस आप्पी घरी येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. अमोलसाठी तिने स्वतःचा जीव वाचवायचे पुरेपूर प्रयत्न केले असणार आहेत अर्जुन. मी तुला सांगतो, आपल्याला काय सुद्धा होणार नाही. आप्पे जिवंत असणार आहे. बापू, कदम तुम्ही म्हणताय ते खरे.
ह्या सगळ्यात मी आप्पीची जिद्दच विसरून गेलो होतो. मी आप्पीला लवकरात लवकर घरी आणणार. माझ्यामुळे उठला का तू? नाही बाबा, अरे मला जाग आली, पण तू कुठे निघालाय का? हा, मी मला शोधायला निघालोय. मागे 2 दिवस मला नीट शोधता आलं नाही ना, तर पुढच्या 2 दिवसामध्ये मी फक्त मला शोधणार. म्हणजे बाबा आज मला सापडेल का? हा मूल बाळा, मी पूर्ण प्रयत्न करतो. हो बाबा, तू मला घेऊन ये, मी शाळेत जातो. शाळेत? आता हे काय मध्येच शाळेत कशाला? बाबा, अरे मला घरी बसून खूप कंटाळा आलाय. मग मी आज स्कूलमध्ये तर माझ्या फ्रेंड्सला भेटतो. अरे हो ठीक आहे, पण तू फ्रेंड्स बरोबर गेला असं आणि तुला परत माझी आठवण आली तर? मागच्या वेळी कसं झालं होतं माहितीये ना. आणि बघ बाबा, मी ठीक आहे. आणि हो बाबा, मला सांगितलं होतं ना मला की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटेल त्या गोष्टीची लढायची. मग मी घाबरून कसं चालेल? आणि बाबा, मा सापडली ना की सगळ्यात आधी मला कळवायची. ओके? ठीक आहे, तुला कळवतो, पण तू शाळेत स्वतःची काळजी घ्यायची हा बाळा. मी नक्की काळजी घेणार आणि वेळेवर जेवण करणार आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतः त्रास होईन असं मी काहीच करणार नाही. व्हेरी गुड. ठीक आहे, आवरा आता, मी निघतो, मला जरा काम आहे. आणि मी कोणाला तरी सांगतो तुला सोडायला शाळेत.